GSB सेवा मंडळाचा हा गणेशोत्सव आहे। 7 सप्टेंबरपासून 11 सप्टेंबरपर्यंत हा भव्य दिव्य असा GSBचा गणेशोत्सव साजरा होणार आहे। इथे आपण पाहू शकतो गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे। चपलांचे स्टँड्स, प्रवेशाच्या रांगा, VIP दर्शन, सामान्य नागरिकांचं दर्शन अशा प्रकारे विविध रांगांचं नियोजन इथे करण्यात येत आहे। आणि आपण आता आगमन सोहळ्याकडे जाणार आहोत GSB गणपती बाप्पाच्या। ह्या भव्य दिव्य मंडपातून आपण सगळे आज जाणार आहोत आणि नंतर विराट अशा GSB गणपतीचं आपल्याला दर्शन होणार आहे। सगळी मान्यवर मंडळी आणि सेवाभावी मंडळी तसंच सगळे भाविक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी GSBच्या गणपतीला येत असतात। होम हवनाचं सगळं इथे तयारी करण्यात आलेली आहे। तसंच गणेशोत्सवानिमित्त जे भाविक याग करू इच्छितात, गणेश पूजा करू इच्छितात त्यांची देखील इथे सोय करण्यात आलेली आहे। आणि आता सगळे सज्ज आहेत GSB गणपतीच्या आगमन सोहळ्यासाठी। हे माऊली ढोल ताशा पथक आहे आणि पथकवाले देखील सज्ज आहेत। गणपती बाप्पा मोरया। माझं नाव अजय भागवत, मी मुंबईचा, आम्ही आहोत मँगलोरचे। मुंबईत आमचा निवास, गेली 15 वर्षापासून आम्ही इथे येत आहोत। 2 वर्षापासून मी व्हॉलेंटिअरची सेवा करते। आम्हाला अप्रतिम यांचा आशीर्वाद मिळालेला आहे। माझ्या मुलाचं लग्न होत नव्हतं, ते देखील यांच्याकडे मागणी सांगणं केलं, ते झालं ते गेल्या वर्षी म्हणून मी व्हॉलेंटिअरचं काम करायला चालू केलं गेलं। यावर्षी पण आता मागणं काही नाहीच आहे, आता फक्त त्यांचा आशीर्वाद पाहिजे आम्हाला, बस सेवा करायची विधी दिली पाहिजे। मी नरेश शांबाळ, इकडे गेली 15-20 वर्ष झाली मी इकडे येतो सातत्याने। आणि इथलं गणपती म्हटलं विश्वाचा राजा म्हणतात याला। आणि याची खासियत म्हणजे एवढी शिस्तबद्ध हा GSBचा गणपती होतो की सेवा असेल, प्रसाद असेल, दर्शन असेल, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथे सगळाही कारभार होतो। आलेल्या प्रत्येकाला प्रसाद मिळतो आणि अतिशय खुशीने आणि आनंदाने उत्साहाने हा सण आम्ही सगळे GSB म्हणून आणि इथले सगळे महाराष्ट्रीयन, सगळ्या जाती धर्माचे लोक इथे अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात। I'm Kajal and I actually live abroad. I study in Florence, Italy, and I personally am a GSB, and this is my first time here at Ganpati at GSB Seva Mandir, and I am just shocked and astonished by the way everything is organized so well. It is just so professional and I'm impressed, and I'm sure that this experience I'm not going to forget ever, and I'm going to cherish it for the rest of my life. Yeah. Thank you. 5 वर्ष फूड हंगायली मस्त बरस न्यू कॉम्बिनेशन मध्ये कोरोना म्हणून न्यूच्या जायनी सो व्हेरी नाईस ऑर्गनाइज्ड आणि आमगेले एक आमची गरज हांगा वाईब आणि ते पुरे मस्त ऐकून केलं। जय महाराष्ट्र, जय गणपती। येस, नमस्कार, माझं नाव कल्पना राव। मी इथे मुंबईमध्ये 5.5 वर्षापूर्वी आले आणि मी माझे फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडनं मी GSB गणपतीबद्दल मी खूप ऐकलेलं आहे की खूप सुरेख असतो। मी इथे बघितली अरेंजमेंट खूपच छान आहे आणि प्रसाद पण खूप छान देतात असं मी ऐकलेलं आहे। जायच्या आधी मी जरूर घेईन। सो हे खूपच छान आहे आणि धन्य वाटतं की आज जेव्हा त्यांना पहिल्यांदा ओपन करणार आहे त्यावेळेला दर्शन घ्यायला मी आहे, कारण गणपती बाप्पा माझ्या हिशोबाने माझ्याबरोबर कायम असतात। सो आय कन्सिडर मायसेल्फ टू बी व्हेरी ब्लेस्ड। थँक्यू। नमस्कार प्रेक्षक हो, आपण GSB महागणपतीच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहेत विजय फडगुरुजी। नमस्कार। GSB महागणपतीची महापूजा तुमच्या सगळ्या गुरुजींच्या मार्फत होते, तर कसा एकंदरीत अनुभव असतो त्याविषयी? खूप वर्षाचा आहे, छोट्याशा ह्याच्यात सांगता येणार नाही। आणि नमस्कार। आज म्हणजे
विराट दर्शन म्हणतो आम्ही. बाकी लोक मुखदर्शन म्हणतात, आम्हाला विराट दर्शन. भगवान श्रीकृष्णाने त्याच्या अर्जुनाला दर्शन दाखवलं तसं, आणि अर्जुन ते बघू शकत नव्हता. ही शक्ती असते ती. त्याला विराट दर्शन. मग अर्जुनाला कृष्ण पवर देतो, ते बघण्याची शक्ती देतो. मग कृष्ण ते बघून ते दर्शन पाहून त्याचं मन प्रसन्न होतं आणि त्याला एक धैर्य निर्माण होते त्याचं. तसंच आपल्या लोकांमध्ये धैर्य निर्माण झालं पाहिजे म्हणून हे विराट दर्शन म्हणजे त्या पडदा काढला ते एक स्वरूप जे आहे ते लोकांच्या डोळ्यात येईल आणि डोळ्यांचं पारणं एकदा डोळ्यात गेला पूर्ण अंगात प्रसार होतो आणि एक शक्ती निर्माण होते आपल्या अंगात, आणि जी काही कामं असतात ते त्या शक्तीने करून घेऊन जातात. आपण काही करत नाही, ती शक्ती निर्माण होते आणि ही कामं होतात. त्यामुळे हे विराट दर्शन आजच्या दिवसाला करतो. परवा सकाळी आपण प्राणप्रतिष्ठा करून बाकी इतर सगळ्या पूजा त्या शास्त्राप्रमाणे करायच्या आहेत. आणि एवढा श्रीमंत गणपती म्हटलं जातं जीएसबीच्या महागणपतीला, आणि भाविक एवढ्या लाखोंच्या संख्येने इथे येतात. ही काय श्रद्धा आहे, ही श्रद्धा. गणपती बाप्पा कसं फॅन चालू झालं, मागण्या करून जातात. बाबा मला असं पाहिजे, हे पाहिजे, मी अमुक परिस्थितीला बसणार आहे, माझं अमुक आहे, मला माझ्या उद्योगात अभिवृद्धी झाली पाहिजे, हे सगळं मागून जातात. पुढल्या वर्षी येताना ते त्यांचं झालेलं असतं, ते येऊन आम्हाला सांगतात गणपती बाप्पा पुरजना वार येतोय, ते झालं आणि जोरान सांगता हात वैर करून वार येतोय मागशी अमुक ही सेवा चांगलाच बोलो गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. त्यामुळे नवसाला पावणारा हा गणपती. आमचं कसं आहे, हा गणपती म्हणजे देव म्हणजे काय, अखिलांड कोटी ब्रह्मांड नायका म्हणतात त्याला. आमच्या शास्त्रातच म्हणतात अखिलांड कोटी ब्रह्मांड नायका, ऋग्वेद प्रिया, ऋग्वेद समर्पय किंवा यजुर्वेद प्रिया, यजुर्वेद सेवा समर्पय किंवा संगीत प्रिया, संगीत सेवा समर्पय, अशी आमची हे आहे. त्यामुळे हा अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक असल्यामुळे त्याला आम्ही विश्वाचा राजा म्हणतो. हा आमचा गणपती विश्वाचा राजा अशी. त्यामुळे ती इथे काही करत नाही, तो आपल्या स्फूर्ती देतो, आम्ही करतो, हे सगळं होऊन सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. गुरुजी तुमची आणि गणपतीचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे, तीच मनोकामना आहे.